नमस्कार, मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N15 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कोरोची गावात कचरा मुक्तीच्या दिशेने क्रांतिकारी पाऊल. रोज होणार घंटागाडीद्वारे कचरा उठाव. लोकमान्य नगरमधील महिलांच्या बैठकीत सरपंच संतोष भोरे यांची माहिती. कचरा विल्हेवाटीच्या समस्येतून महिलांची अखेर सुटका. 4 प्रकारात कचरा वर्गीकरण करण्याचे आव्हान. कोरोचीत गेल्या कित्येक वर्षापासून कोरोची गाव स्वच्छ आणि कचरामुक्त करण्याचा हाती घेतलेला संकल्प आता प्रत्यक्ष साकारताना दिसत आहे. गावातील स्वच्छता व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आणि नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी गावात रोजच्या रोज घंटागाडीद्वारे कचरा उठाव करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे दारासमोर आणि चौकाचौकात साचणाऱ्या कचऱ्याच्या त्रासातून ग्रामस्थांची, विशेषतः महिलांची कायमची सुटका होणार आहे. या योजनेच्या पूर्वतयारीसाठी आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी रविवार दिनांक 16 ऑगस्ट दुपारी 4:30 वाजता भागशाळेत वार्ड क्रमांक 6 मधील लोकमान्य नगर भागातील महिलांची विशेष बैठक पार पडली. या बैठकीला परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून उपक्रमाला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला. गावात अनेक वर्षापासून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी कोणतीही नियमित यंत्रणा नव्हती. त्यामुळे रात्रीच्या वेळी घरासमोर किंवा सार्वजनिक चौकात कचरा फेकला जात असल्याने दुर्गंधी आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या रोजच्या भेडसावणाऱ्या समस्येने महिला वर्ग अत्यंत त्रस्त झाला होता. मात्र आता थेट घरासमोरून दररोज कचरा उचलला जाणार असल्याचे समजताच उपस्थित महिलांनी तीव्र समाधान व्यक्त केले. बैठकीत माहिती देताना सरपंच संतोष भोरे व उपसरपंच सतीश सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले की घंटागाडी सुरू होत असली तरी नागरिकांना कचरा देताना त्याचे 4 वेगवेगळ्या भागात वर्गीकरण करूनच द्यावा लागेल. योग्य प्रकारे वर्गीकरण केलेला कचराच घंटागाडीत स्वीकारला जाईल असे यावेळी सांगितले. यामध्ये ओला कचरा जसे की पहिल्या डब्यात स्वयंपाकघरातील कचरा, भाजीपाल्यांचे देठ, उरलेले शिळे अन्न व झाडांचा पालोपाचोळा असा टाकावा. यासह दुसऱ्या डब्यात सुका प्लॅस्टिक कचरा, प्लॅस्टिक वस्तू, थर्माकॉल, कॅरी बॅग आणि सुक्या वस्तू टाकाव्यात. तिसऱ्या डब्यात घातक कचरा जसे की काच, धातूचे तुकडे, औषधाच्या बाटल्या व इतर घातक वस्तू, रासायनिक वस्तू टाकाव्यात. चौथ्या डब्यात सॅनिटरी कचरा, लहान मुलांचे वापरलेले डायपर आणि सॅनिटरी पॅड्स हे एका वेगळ्या कॅरीबॅगमध्ये व्यवस्थित बांधूनच द्यावे लागतील. असा वर्गीकरण वेगवेगळा केलेला कचरा उचलला जाईल. कोरोची गावाला सुंदर, स्वच्छ आणि रोगराई मुक्त ठेवणे ही केवळ प्रशासनाचीच नव्हे तर प्रत्येक ग्रामस्थाची जबाबदारी आहे. महिलांनी कचरा वर्गीकरणाचे नियम पाळून घंटागाडीतच कचरा द्यावा आणि गाव कचरामुक्त ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे सरपंच संतोष भोरे यांनी सांगितले. या बैठकीमुळे लोकमान्य नगर परिसरातील महिलांमध्ये स्वच्छतेविषयी नवीन चेतना निर्माण झाली असून संपूर्ण कोरोची गाव लवकरच एक आदर्श स्वच्छ गाव म्हणून नावारूपाला येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज. या बादलीमध्ये तुमचा ओला कचरा असला पाहिजे की त्याच्यामध्ये हिरवा त्याचा कलर द्या किंवा त्याच्यावर एक स्टिकर लावा आणि त्याच्यामध्ये काय टाकायचं तुम्ही तुमचे रोजचे भाजीचे देठ असतील, कोथिंबीरचे देठ आहेत, झाडाचा पाला, तुमचं शिळं राहिलेला अन्न आहे, अजून काही शिल्लक राहिलेला जो कुजण्याजोगा कचरा आहे किंवा जो तुमच्या रोजच्या जीवनामध्ये तुम्ही स्वयंपाकघरात जो वापरताय तो कचरा हा ओला कचऱ्याच्या डस्टबिनमध्ये आला पाहिजे. सुका कचरा हा 2 नंबरच्या डस्टबिनमध्ये आला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही वापरणारे असणारे रोजचे प्लास्टिक, तुमचं समजा गणपती येणाऱ्या उद्या तुम्ही वापरणारे थर्माकॉल, काही चिकन, मटन किंवा बाजारात आणलेले तुमच्या कॅरी बॅग असतील, मुलांची खाऊ आणलेले कुरकुरे असतील, औषधाच्या दुकानातून एखादी तुम्ही औषध एक आणि गोळी घेताय त्याचं स्ट्रीप असेल तर असा जो प्लास्टिक कचरा हा 2 नंबरच्या डस्टबिनमध्ये टाकला पाहिजे. 3 नंबरचं डस्टबिन एवढ्यासाठी करा की तुमच्या घरामध्ये घातक कचरा असतोय, धातू आहेत, तुमचे काच आहे, औषधाच्या बाटल्या आहेत आणि नवनवीन काय जे घातक तुमच्या शरीराला घातक असा असणारा जो कचरा आहे ह्या 3 नंबरच्या डस्टबिनमध्ये ठेवायचा आहे. आणि 4 नंबरचं जे डस्टबिन असणार आहे तर तुमच्या मुलांसाठी वापरणारे डायपर असतील, सॅनिटरी पॅड असतील हे एका कॅरी बॅगमध्ये घालून तुम्ही त्या ठिकाणी त्या 4थ्या नंबरच्या बादलीमध्ये ठेवायचं. असा डिवाइड केलेला कचरा आम्ही रोजच्या रोज देणार आहे. पण जर एखादी मायमौली म्हणली नाही मला माहीतच नव्हतं मी एका बादलीत आम्ही घेऊ शकत नाही, कारण तुमच्या एका बादलीचा जो कचरा आहे तो आम्हाला 2000 रुपयाचा दंड करू शकतं. एकदा गाडी तिथे गेली की ती कंपनीवाले या ठिकाणी वर्गीकृत असल्याशिवाय कचरा आमचा घेणार नाहीत. त्याच्यामुळे माझी प्लीज सगळ्यांना विनंती आहे
ठीक आहे, मागं काय झालं ते झालं, आम्ही काय उचलत होतो, आम्हाला ज्या ठिकाणी एखादी विहीर मिळाली की त्यात जाऊन आम्ही टाकत होतो, तुमचा घेऊन जात होतो. आता तसं दिवस राहिलेले नाहीत. एक कंपनी आपल्याकडं आमचा कचरा घेणार आहे आणि ती वर्गीकृत असल्यालाच कचरा घेणार आहे. त्याच्यामुळे तुम्हा सगळ्या महिलांना एवढंच एक सवय लावायची, आम्हाला तुमच्यामध्ये अवेअरनेस आणायचं.